हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर चला आज जायचं आहे महादेवाच्या मंदिरात. मी रेडी झालेली आहे. माझी वहिनी पण रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिचा ब्लाऊज तर एकच नंबर आहे. तर चला आता जायचं आहे महादेवाच्या मंदिरात. मी काढलेली आहे हातावर मेहंदी. तर चला हे महादेवाला आपण फुलं घेतलेली आहे आणि हे बेलाची पाने. तर तिथे महादेवाला सगळ्यात इम्पॉर्टंट बेलाची पानेच असतात, त्याच्याशिवाय पूजा होतच नाही. बेलाचे पाने असेल, दुसरं बाकी काही नसेल तरी पण पूजा इझिली होते. चला आता लिफ्टने जाऊ खाली. खालून नंतर आम्ही सगळेच निघालेलो आहे. मी, माझी मम्मी, माझी एक चुलती, माझा भाऊ आणि माझ्या वहिनीने सोमवारचे उपवास धरले होते, तर आज शेवटचं उद्यापन आहे. तर चला तुम्हाला पण महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला भेटेल. चला भेटू महादेवाच्या मंदिरात. चला तर आम्ही आलो आहोत महादेवाच्या मंदिरात. तर चला आता अभिषेक करायचा आहे, पण पहिल्यांदा आम्हाला ब्राह्मण काकांची वाट पाहावी लागणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला अगोदर दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपला अभिषेक करण्यास सुरुवात कर. कुठल्याही मंदिरात जा मित्रांनो, पण जेव्हा आपण मंदिराच्या दारामध्ये पाय ठेवतो तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं ना, आपल्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी येते की नाही सांगू शकत तुम्हाला. तर चला महादेवाचं दर्शन घ्या तुम्ही पण. खूप तर चला आपला जल अभिषेक झालेला आहे. पुन्हा दुधाचा अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर सगळी पूजेची तयारी करून घेतली. ब्राह्मण काका पण आले होते. त्याच्यानंतर पूजा करून
श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यपद प्राप्त्यर्थ अस्माकं सकल कुटुंबांना सहपरिवारांना द्विपद चतुष्पद सहितांना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहरार्थ मनीस्पित सकल मनोरथ सिद्ध्यर्थ मम हस्ते अद्य दिने मम व्रत वैकल्य उद्यापन प्रीत्यर्थे शिव पार्वती सहित शिवरुद्र देवता पंचोपचारे षोडशोपचारे महाअभिषेक ब्राह्मणस्ते अद्य दिने अहम करिष्ये। शिवाचे पुत्र सोडून द्या. तर त्यांच्या हातात 5 वेळा पाणी घालायचं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून ते पाणी सोडा तिथे. ओम ब्रह्मकमेजामय सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकवन्दनात् मृत्युर्मोक्षयमां शिवरुद्रदेवताभ्यो नमो नमः. संकल्प सिद्ध्यर्थये. इथून पूजा झाल्यानंतर आम्हाला घरी पण जायचं होतं आणि नंतर आमच्या घरी संध्याकाळी शंकर पार्वती जेवण्यासाठी येणार होते. तर आम्हाला ती पण तयारी करायची होती. एक हॉल बुक केला होता. घराच्या शेजारीच आहे तिथे हॉल, कारण 16 जोड्या जीव घालायच्या होत्या, त्याच्यामुळे इतकी जागा घरामध्ये नसती झाली. तर बाहेर एक हॉल बुक केला होता, तर तिथे जाऊ. तर चला, आपल्याला इथली सगळी पूजा आवरून सगळ्या गोष्टी करून नंतर घरी जाऊन पुन्हा डेकोरेशन वगैरे करायचं होतं. ज्यासाठी पाहिजे होतं ते आम्हाला भेटलं आणि ते अवेलेबल पण झालं. त्यामुळे आमची पूजा पण व्यवस्थित झाली आणि ब्राह्मण काका पण मेन म्हणजे चिडले नाही, कारण आमच्याकडे बऱ्याचशा अशा वस्तू होत्या की ज्या की आम्ही आणल्या नव्हत्या. आणि ब्राह्मण काका बोलले पण की मनात श्रद्धा असेल तर सगळं व्यवस्थित होतं. तर चला, आपली पूजा झाली होती, सगळी आरती वगैरे घेतली आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला ब्राह्मण काकांना दक्षिणा पण द्यायची होती आणि त्यांचं दर्शन पण घ्यायचं होतं. तर ही खास पूजा माझ्या वहिनींची होती, कारण तिने 16 सोमवारचं व्रत केलं होतं आणि निरंकार उपवास केले होते आणि शेवटी उद्यापन असतं ते आमचं आज, म्हणजे आज सोमवारी हा व्हिडिओ मी हर 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 महादेव. तर चला, ब्राह्मण काकांचं दर्शन घ्यायचं होतं, कारण सगळी पूजा त्यांनी खूप छान केली. तर त्यांनी दोघांनी ब्राह्मण काकांचं दर्शन. चला, आपली पूजा झालेली आहे. तर आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात. असं का? हर हर महादेव, हर हर महादेव. ब्राह्मण काकांनी सांगितलं होतं, कारण जो आमचा चुरम्याचा जो प्रसाद होता त्यांनी सांगितलं होतं की एक चुरम्याचा प्रसाद गाईला चारायचा. त्याच्यामुळे आम्ही गाई शोधत आलो, पण आमच्या घराच्याच पाठीमागे गाईचं गोठा होता. तर आम्ही तिथे गाईला चोरम्याचा प्रसाद, लक्ष्मी मातेचंच रूप असतं, दर्शन पण घेतलं, गाईला चोरम्याचा प्रसाद. आमचं इकडचं सगळं काम आवरलं होतं. आता आम्हाला जायचं होतं हॉलमध्ये डायरेक्टली. तर आम्ही पूजेचं सगळं ताट सजावट करून आम्ही सगळं बेलाची पाणी वगैरे सगळं घेतलं होतं. म्हणजे कुत्री बटन नाही लावलं कृष्णाचं म्हणजे
this widespread belief and act. अजून याच्यावर पूजा मांडायची आहे आपल्याला. आम्ही खाली रांगोळी वगैरे चौरंगाच्या तिथे काढून घेतली होती. आता आम्हाला फक्त वरती पूजा मांडायची होती, तर वहिनींनी सगळी पूजा वगैरे मांडली. आम्हाला खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्हाला ताटांसाठी डेकोरेशन करायचं होतं, पण आमच्याकडे वेळच नव्हता. त्याच्यामुळे साधं सोपं फुलांचं प्रत्येक जोडी ही शंकर पार्वतीचंच रूप असणार होतं. तर आपल्याला त्यांची पाय वगैरे धुवून नंतर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना जेवणासाठी ताटावर बसवायचं होतं. जेवणासाठी बसून घ्यायचं होतं. सगळ्यांनी बसून तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. प्लीज बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करायला विसरू